चला आज मस्त चमचमीत असा तवा कोळंबी मसाला बनवूया. तर इथं मी अर्धा किलो कोळंबी घेतली, तिला स्वच्छ धुवून घेतलंय. नंतर त्याच्यावरती मीठ, हळद आणि चिरलेली कोथिंबीर टाकली. आता हे सगळे मसाले व्यवस्थित कोळंबीला चोळून घ्यायचे. या पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं आणि एक 10 मिनिटासाठी याला साईडला ठेवायचे. वाटण बनवण्यासाठी भरपूर सारी कोथिंबीर घेतली, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे घेतलेत. मस्त पाट्यावरती याला वाटून घेतले. गॅसवरती आपल्याला तवा ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की चिरलेला कांदा टाकायचा आहे. तर इथं 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले. मस्त गोल्डन कलर येईपर्यंत कांद्याला फ्राय करून घ्यायचे. इथं कांदा आपला सॉफ्ट झाला आहे, थोडासा कलर देखील कांद्याचा चेंज झाला आहे. आणि आता त्याच्यामध्ये 10 ते 15 कढीपत्त्याची पानं टाकायचे. तसंच वाटून घेतलेलं वाटण टाकायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. किसून घेतलेल्या 2 टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची. टोमॅटोच्या प्युरीमुळे हा जो मसाला आहे ना, तो मस्त दाटसर तयार होतो. मिक्स करून घेतल्याच्या नंतर काश्मीरी मिरची पावडर 1 टेबलस्पून टाकली, हळद टाकलेली आहे, तसंच घरचं लाल तिखट. तुमच्याकडे जर घरी बनवलेला मसाला नसेल ना, तर गरम मसाला 1 टेबलस्पून याच्यामध्ये ॲड करा. आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स केले आणि त्याच्यामध्ये वाटण करून घेतलेलं थोडंसं पाणी ॲड करून घेतले. हे पाणी ॲड केल्यामुळे काय होतं, मसाला व्यवस्थित शिजला जातो. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचे, मिक्स करायचे. हा बघा, मसाला अतिशय छान शिजला आहे आपला. आता याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी ॲड करून घ्यायची. पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचे. मिक्स करून घेतल्याच्या नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनटं कोळंबीला शिजवून घ्यायचं. कोळंबी शिजवताना आपण जराही याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे, कारण कोळंबीला पाणी सुटलं जातं आणि तेवढ्याच पाण्यात ती व्यवस्थित अशी शिजली जाते. कुठल्याच हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये अशी घरच्या चवीची कोळंबी तवा मसाला मिळणार नाही. इतकी टेस्टी भन्नाट चवीची कोळंबी तवा मसाला झालेला. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.